गेली 3 ते 4 दिवसापासून महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आणि पाथर्डीच्या अनेक भागात प्रचंड ढगफुटीसदृश्य पाऊस सुरू आहे। एकंदरीत विचार केला तर गेल्या 200 ते 250 वर्षांमध्ये असा पाऊस झालाच नाही, ही इथल्या प्रत्येक शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सध्या प्रचंड पाऊस पडत असताना पाथर्डीसारख्या दुष्काळी पट्ट्यामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस पडतोय, त्यामुळे अनेक नद्या, छोटछोटाली ओढे हे पाण्याने वाहत आहेत। पण त्याचबरोबर शेतकऱ्यांची शेती असेल, मोठमोठाले डांबरीकरण झालेली हायवे असतील, अक्षरशः पत्त्यावानी उडून गेल्यासारखी ही रोड रस्त्यांची परिस्थिती झालेली आहे। हे सगळं एकीकडे असताना IMD म्हणजेच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आणि ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पुढील 4 ते 5 दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। त्याचं कारण आहे बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेली 2 कमी दाबाची पट्टे, आणि हीच कमी दाबाची पट्टे ही आंध्र प्रदेश, तामिळनाडूवरतून महाराष्ट्रातील मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल, या भागामध्ये प्रवेश करेल। आत्ता 3 दिवसामध्ये जो काही पाऊस पडलाय, याही पावसापेक्षा पुढील 26 सप्टेंबर, 27 सप्टेंबर, 28 सप्टेंबर या रोजी होणारा जो पाऊस आहे तो प्रचंड वेगवान असणार आहे। कारण हा जो पाऊस आहे तो सरासरी सध्याच ओलांडलेली आहे, मात्र जेवढा पावसाळ्यात पाऊस पडलाय तेवढाच पाऊस त्या 4 दिवसात पडेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र, त्याचबरोबर पुणे हवामान वेधशाळा आणि ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलेलं आहे। आपण पाहू शकतोय की ही जी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे, ही अशी पूरपरिस्थिती यापूर्वी कधीच महाराष्ट्राने पाहिलेली नाही आहे। म्हणजे ग्रामीण भागातील छोटे नद्या असतील, ओढे असतील, त्याचबरोबर मोठाल्या नद्या असतील, यांना प्रचंड पुराने वेढलेलं आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला जो काही घास आहे, कापूस असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल, या पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी 2245 कोटी रुपयाची तरतूद मराठवाड्यासाठी केलेली आहे। पण मराठवाड्यापुरतं झालं, पण इतरत्र हा जो शेतकरी आहे, हा अहमदनगर जिल्ह्यातील ही पूरपरिस्थिती दिसते आपल्याला, शेवगाव तालुक्यातील, यांचं काय? खरं तर महाराष्ट्रातील सरसकट शेतकऱ्याला प्रत्येकाला नुकसान भरपाई देऊन त्वरित कर्जमाफी केली पाहिजे। त्याचवेळी हा जो प्रश्न आहे हा स्थिरवल आणि शेतकऱ्याच्या तोंडावरती सध्या जे रडू आहे त्याला थोडासा आधार भेटेल आणि त्यांची दिवाळी आणि दसरा गोड होईल असं मला वाटतं।